ज्याचा मूड झालाय ते करतोय. अहो भाची घरात. हा मग असं नका करू. येतो. ठीक आहे चल मी चाललो जॉबवर. ऐक ना जेवण बनवून ठेव बरं का. संध्याकाळी याल ना. नाही दुपारी येतो ना जेवण. अहो संध्याकाळून या डायरेक्ट. आता मग आताच जेवण करून झालंय तुमचं. डबल किती वेळा जेवायला येता घरी? काय झालं मामा चालले कामावर? हा अगं जॉबवर जायचंय ना. हा कधी येणार मामा तुम्ही मग? आता संध्याकाळी येतील ते. मला काय डबल स्वयंपाक करायला लावता ते. हा दुपारी येणार होतो पण आता तुझ्या मामीला कंटाळा आलाय स्वयंपाक करायला. हो दिवसभराचं काम करते मी पण थकते ना थोडीशी. आता संध्याकाळी करेल मी स्वयंपाक. आता काही करणार नाही. जाऊ दे मामा मग संध्याकाळीच या तुम्ही. ठीक आहे बाहेर काहीतरी खाऊन घ्या थोडंफार. पैसे असतील तुमच्या खिशामध्ये पॉकेटमध्ये. काय काढले नाही मी आज थोडे पण पैसे. बरं ठीक आहे चल चाललो मी. काय ग झाली का झोप? हा झोप झाली ना मामी. काय करत आहात तुम्ही? मी काम आवरत होती. काम आवरीत होते. हो आवरलं सगळं मग? हा बाबा सगळंच आवरलंय. काय नाही थोडेसे भांडे राहिले तेवढे घसून घेते आणि झोपून घेते आता थोडस. हा ना मामी हा मला नाही बोलायचं होतं तुमच्या संग. अगं काय बोलायचंय? जाय जाऊन आराम कर जाय. इकडे या ना किचन मध्ये चाला. आपलं बेडरूम मध्ये चाला. किचन मध्ये आपण मला नाही येडवल्यासारखं झालं. या तुम्ही इकडं. अगं काय बोलायचंय? नाही तुम्ही इकडे बस. इथं मला तसं. अगं काय झालं? काय बोलायचं नेमकं तुला? मी ना झोपेल होते. झोपातून मग उठले. तिकडं आले तर मला ना काहीतरी असं वेगळंच बघायला भेटलं. आणि त्याच्यामुळे ना आता म्हणजे काय बघायला भेटलं? काय बघितलं बाई तू? काय नाही म्हणजे नाही का तुम्हाला एक खरं बोलू का मामी? मला आहे ना असं म्हणजे हे बघा ना आता मी काही लहान नाही राहिले ना मामी. माझं म्हणजे 18.5 पूर्ण झालंय आता. तर मग मला पण काही गोष्टींची म्हणजे खूप असं आठवण येते हो. काय गोष्टींची? काय बोलते तू? मला काही समजत नाही. काय बघितलं तू? ते जाऊ द्या. म्हणजे बोलू का आता? पण तुम्ही मामाला नाही सांगणार ना? अगं बोल बाई. मी आतापर्यंत तुझी कोणती गोष्ट मामाला सांगितलीये? तू माती खाते मी सांगितलं का मामाला? नाही. मग मामी तर मैत्रिणी सारखी असते ना. कसं आहे ना मामी म्हणजे असं आहे की माझा ना एक बॉयफ्रेंड आहे. अगं बाई बॉयफ्रेंड आहे तुला? हा म्हणजे मग आता ते कॉलेज मधलाच आहे. या वयात सगळं होत असतं. काय नाही बॉयफ्रेंड वगैरे नॉर्मल गोष्ट आहे. बस एवढं सांगायचं होतं का तुला? चल जाते. मामी ऐका ना. काय नुसती जाती काय कर पडेल काय जायचं? काही नाही म्हणजे नाही का बॉयफ्रेंड आहे. पण मग आमच्या मध्ये हे काहीच नाही. अरे बापरे. ते नसलं पण पाहिजे. कसं आहे तुझं वय अजून कमी आहे. 18.5 वर्षाची आहे. लग्न झालं का मग ते सगळ्या गोष्टी कर. नाही ते झालं झालं म्हणजे नाही तसं नाही झालं नाही अजून. ते कसं माहिती का तो पण तिकडं हॉटेलला जायला घाबरतो आणि मी पण घाबरते. कारण अगं मग जायचंच नाही हॉटेलला. अगं आजकाल हॉटेलांमध्ये कॅमेरा असतात. काही पण दुर्घटना घटू शकते. पोलिस जमा करू शकतात तुम्हाला. उगाच कशाला दुसऱ्याचं नाव आई बापाचं नाव खराब करायचं. आणि तू ऑलरेडी आमच्याकडे राहते मामा मामीकडे तर अजून आमचं नाव खराब.
हा त्याच्यामुळेच मग आम्ही हॉटेलला जात नाही. पण आमचं ना खूप दिवसापासून असं आम्हाला भेटायची खूप इच्छा होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी आता आहे ना तुमचं जे मामाचा आणि तुमचा जो रोमांस चालू होता ना तो बघितलाय मी. बापरे, म्हणजे भरपूर वेळेस बघते मी. बघते आमचा रोमॅन्स? म्हणजे अगं तू येडे झाली का, असं काय बघत राहते आमचं? बघती म्हणजे डायरेक्ट मी तुम्हाला करताना बघितलंय. अरे बापरे. हा रात्रीचं 2 वाजता. पण मग आता तुम्ही जर करत असले मग मला पण मूड होतो ना मामी, समजू शकता ना तुम्ही. अगं तुला काय समजते का, तू काय बोलते? समजतं का म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे सगळं मी हँडल करून घेतलं, ठीक आहे. तू आता ह्या सगळ्या गोष्टींचं बोलते मला, आणि तू काय बघते आम्हाला? तुला समजतं का? असं बघायचं असतं का? दुसऱ्यांची प्रायव्हसी खराब करायची असते का? बघायचं नाही, पण मग आता ते बघितलं मला पण माझा मूड होतो एकदम असं कसं तरी होतं मामी. फक्त आता काय म्हणणं तुझं? फक्त आहे ना एकदम मला माझ्या बॉयफ्रेंडला इथं बोलवायचंय. कुठं? इथं घरी? अगं तू येडी झाली का? तुम्ही सपोर्ट करा ना इथं या बेडवर. या बेडवर काय करायचं नेमकं? तेच ते जे तुम्ही करता. नाही बाई, तू मला फसवू नको. ते काय होईल तुझ्या मामांना जर कळालं ना. मामी हा बा, मामाचे आणि तुमचे व्हिडिओ काढून ठेवले मी. ब्लॅकमेल करते का तुम्हाला? ब्लॅकमेल नाही करत. नवरा आहे माझा तो. जाय, ब्लॅकमेल करते तर नाही मामी ऐका ना, तुम्हाला ब्लॅकमेल नाही करत मी. पण मग फक्त मला माझ्या बॉयफ्रेंडला आम्हाला ना तुम्ही एवढं चान्स द्या की मामा काय संध्याकाळपर्यंत येणार नाही. बाई पण तुझ्या मामाला एवढीशी जरी खबर लागली ना तर तुला तर पाठवेलच तुझ्या मम्मी पप्पाकडे, आणि मला ना माझ्या माहेरी कायमचं लागणारच नाही खबर. मामा येते 6:30ला बरोबर आहे. 5:30ला काढून देऊ ना आपण. तुम्ही तोपर्यंत हॉलमध्ये बसा. भाई गळ्याशी येईल सगळी गोष्ट. मामी तुम्ही जर कधी हे नाही केलं ना, मी तुमचे फोटो आणि व्हिडिओ फेसबुकला टाकून देईन. ते टाकून. नवरा आहे माझं, ते टाकून. लोकांना काय माहिती तुमचा नवरा आहे का भाऊ आहे? मला माहिती मामा मामी माईवाली. लोकांना काय माहिती तुम्ही एकदा अशा आपले कपडे घाली त्या. तुला काय लाज वाटते का बोलताना? माझी मैत्रीण आहे का नाही? ब्लॅकमेल करशील का तुम्हाला? ब्लॅकमेल नाही, मजा करत होते मामी, मजा करत होते. पहिले ते फोटो व्हिडिओ डिलीट कर. फोन पुढे तुझा? नाही मी करल. मी मामी फोन कर डिलीट पण. हा मी डिलीट करते. माझ्या समोर डिलीट कर. आता ना दरवाजाच उघडा ठेवणार नाही मी. कसं काय बघते तू काय माहिती. केलं डिलीट केलं का नाही? रिसायकल मधनं डिलीट कर अजून. हा केलं. हा आता एवढं तुमचं सांगण्यावर मी डिलीट केलं का नाही इमानदारी? परत जर तू असे फोटो व्हिडिओ काढले तुम्ही बघ मग. तुम्ही फक्त मला तेवढ्या गोष्टी सपोर्ट करा ना मामी, प्लीज प्लीज. बरं बाई ठीक आहे, बोलव तुझ्या बॉयफ्रेंडला. आणि काय ग, चांगला आहे ना बॉयफ्रेंड? लग्न विग्न करणार आहे तुझ्याशी? इतका छान आहे ना. तुम्ही पण म्हणशाल काय भारी. बरं बोलवून घे बाई. बोलव थँक्यू. दरेजे फोन लाव त्याला आणि बोलव त्याला. चल माझे कामं पडलेले आहेत, मी कामं करून घेते. बिचारी मामी मानली. नको होतं तिला ब्लॅकमेल करायला असं, पण लवकर मानतच नव्हती ना. हॅलो बोल ना. काय करतोय? काढतोय. काढतोय. ऐक ना, तू ये ना इकडं माझ्या मामाच्या घरी. अरे 6 वाजता म्हणजे 6 वाजेपर्यंत माझा मामा आहे ना हे करणार, म्हणजे घरी येणारच नाही का. असं पण ड्युटीवर गेलेला असतो मामा. मामी आहे, मामीला मनवलं मी. हा मामीच म्हणते घे बोलून. तू 5:30ला जाय. रिअली खरंच. मामी तयार झाली. तू ये ना. तुला यायचंय की नाही? यायचंय का नाही? आलाच मग ये लवकर. बाय. ये लवकर. आज ना डायरेक्ट मोकळी होऊन जाते मस्त.
वाजव का? ऍक्शन. हा यामध्ये मामी हा. आले ते. तिची मामी काय करत? या बसा बसा बसा. ह्योच तो विशाल. अच्छा, विशाल नाव आहे का? छान 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 नाव आहे. बरं मग जा, काय करायचं तुमचं काम करून घ्या. पाणी देऊ का? एवढा उतावळा चालला लगेच. जा जा जा, छान छान जा. काय झालं मामी? नाही अगं, लगेच उठला तो उतावळा. म्हणजे आता लय दिवसापासून आमचं ठरलं होतं ना. काय बघतोय? हा मामी चांगलं आहे काय स्वभाव. एकच नंबर. त्याला जशी दिसते तशी नाही ती. पुढे चल ना मग करू. लयच मास्का लावा लागला. मामी तोपर्यंत तुम्ही आराम करा मग. हा आरामच करते, काय करणार. जास्त टेन्शन मध्ये ठेवू नको मला, लवकर ये. इकडं तिकडं काय. बापरे, अरे किती धडधड होती माझी, खतरनाक. का बरं? किती हिंमत करून आलो मी. हिंमत म्हणजे? बापरे, काय झालं? धडधड होती खूप. वाढले ठोके काय झालं? हा होय, काय झालं? ऐक ना, कसं आहे माहिती का, मी जरा दरवाजा लुटून येते. मामी काही इकडे येणार नाही तशी, पण मग आली बिली मग काय करायचं. कसं वाटतंय आपण इतके दिवसांनी भेटलो तर. ऐक ना, मला खूप इच्छा होती रे. मी पिशवी विसरलो बरं का. कशाच्या? साखरेची. हा म्हातारे, आता कसं करायचं? करून मग डायरेक्ट म्हणजे ती टावेल पाडून जायचं. वेळा झालं काय? काय बोलतोय? मग काय करू सांग ना. काय करू म्हणजे? काय करू मग? नाही रे, घेऊन यायच्या ना तू. असं आहे ना, खरंच खूप दिवसापासून असा मूड येत होता. हो ना, खरंच 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 हम्म, खरंच. हो. आत्ता काहीतरी चांगलं वाटतंय. झाली ना आपली इच्छा पूर्ण. खूप नंबर वाटलं. खरंच ना, चेन लावून. बोल ना, काय बोलत होता अजून? काही नाही, मस्त वाटलं आज. तृप्त झालो मी. हा ना, खूप छान वाटलं. चल मग मामी बाहेर वाट बघत असं. समाधान वाटलं, मन असं प्रसन्न झालं. मन खूप बेचैन होतं, एकदम थंडगार झालं. बस ना आता. जणू एखाद्या बर्फाची लादी. बर्फाची एवढं गार करायला लागली की तुला? ते गार खाऊन लागलं माहिती का? मला दुसरी चड्डी नव्हती घालायला, ती चड्डी घालायला मी म्हणली. हा, मी ती चड्डीच नाही घातली, काढायला वेळ जाईल म्हणून. हा ना, मी आधी घालायला नव्हती, पण नंतर घेतली घालून. हा का? चल आता बाहेर, मामी वाट बघत असं. खूप तृप्त झालो मी आज. ये मामी,
झाली का झोप? झाले झोप. झालं का तुमचं काम? उपासना केलं. झालं. थँक्यू मामी. झालं ना बाई. आता पाठव त्याला, तुझे मामा यायच्या आधी. थँक्यू मामी बरं का. हो वेलकम वेलकम. कसं वाटलं तुम्हाला माझा बॉयफ्रेंड? छान आहे छान आहे. चालेल मग, ये मग आता तू. काय झालं तुला? अय चालेल मामी. कुठं लक्ष कुठे आहे? मामीने म्हटलं येतो. हो हो या या. धन्यवाद. हो भेटू आपण परत. भेटू परत आपण. बरं. चालेल मग, जाय. बाय बाय. बोलत चल. काय मामी यायची बारी. अगं कसा बॉयफ्रेंड आहे तुझा? काय झालं? चांगलं आहे का? जरा चॉईस चांगली ठेव. का बरं? काय झालं? अगं, तो मला बघत होता. तुम्हाला बघत होता? मग माझा हात कसा पकडला त्याने? असं असं करत होता माझ्या हाताला. त्याची सवय ते असं. आता नॉर्मल सेकंड घेतला आम्ही. अगं त्याची जर ही घाणेरडी सवय असेल ना तर त्याला आत्ताच सोडून दे. तुला आत्ताच फायदा आहे त्याला सोडण्यात, समजलं का? हा का? नंतर ना तू इतकी पस्तावशील ना काऊन? की तू काय करून बसले असं. म्हणजे काय नाही, सोडून दे त्याला, फक्त एवढंच सांगते. असं म्हणते व्हय? म्हणजे खरंच तुमच्याकडे बघितलं? अगं तो माझ्याकडे असं असं बघतोय, तुला समजत नाहीये का? तुला दिसत नाही का? तुझे डोळे काय फुटले का? अरे हा, ते तर मी ऑब्झर्व करायलाच लागत होतं. म्हणजे माझं लक्ष होतं थोडंफार, तो असं का बरं करतोय. पण याच्या पहिले त्याने कधी कोणत्या पोरीकडे असं बघितलं नाही मामी. चुकी तुमची मामी. तुम्ही अशा आपली जंपर घाली तर त्याच्यामुळं. आता तुझ्या काय बॉयफ्रेंड साठी का मी चांगले चांगले कपडे घालायचे का? ते मामाचा फोन येऊ राहिला बा. हे बघ तुला सांगून देते मी, तू ना आता चुपचाप ह्या मौलाला सोडायचं. मी नाही सोडणार. मी घर सोडून जाईन पण मी त्याला सोडणार नाही. बरं बाई, तुझं आयुष्य, तुझी मर्जी, तुला जे करायचं ते कर. हा, लय मामा सांगू नका कुचकेवानी. कोणी आलं होतं म्हणून लय कुचके बाई मामी. स्वतःला नीट कपडे घालता येत नाही का? स्वतःचा बॉयफ्रेंड धडावर नाहीये, त्याचं डोकं ठिकाणावर नाहीये आणि चालली मला शिकवायला. कशा नजरेने पाहत होता तुम्हाला.